आदवडे सर मुलाखत घेत होते आणि एका बाजूला त्यांनी पाहिलं की गणेश राऊतच्या कपाळावर भंडारा होता आणि नवनाथ हडवळेच्या कपाळावर थोडंसं हळद कुंकू होतं आणि त्यांनी तो उल्लेख केला होता. कारण आज इथं महत्त्वाच्या मॅचेस आहे, प्रत्येकजण आपल्या देवदेवतांना विनंती करणार आहे, परंतु देव आणि देवतासुद्धा म्हणणार आहे की मेहनत करा, फळ तुम्हाला निश्चित मिळणार आहे. यावेळेस अमोल गागरे पहा मैदानात आला आणि चेंडू गेला सीमारेषा पार, षटकार साधावा. पहा मैदानात आले आले हा नवनाथ हडवळेला मात्र जास्त वेळ आनंद घेऊन दिला नाहीये. अगदी सरळ इथे जर पाहिलं आमच्या कॉमेंट्री बॉक्सला वंदन करण्यासाठी आलेला हा अमोल गागरेचा षटकार आपण मैदानामध्ये पाहत आहोत. यावेळेस पहा सुंदर चेंडू आपण मैदानात बघणार आहोत. तिथे निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. रवी बर्डे चेंडूवर दाखल होत आहे. पहा जर पाहिलं पारनेर तालुक्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये अमोल गागरे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एका बाजूला आमचा हंगेवाडीचा विजय सांगळे नॉनस्ट्राइक एंडला बॅटिंग करत आहे. इथे पहा रिव्हर्शिपसाठी पहिला प्रयत्न केला होता आणि ओळखला नवनाथने आणि ताबडतोब जर पाहिला एक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी टाकण्यात यश आलेलं आहे. आत्तापर्यंत 144 षटकार आणि 152 चौकारांची नोंद या स्पर्धेच्या निमित्तानं होताना आपल्याला जी पाहायला मिळालेली आहे. आणि 7 एस लाईव्ह पहा आज महाराष्ट्र राज्यातील एक अग्रगण्य जे यूट्यूब चॅनल आमचे मेजर रवी शिंदे यांचं या ठिकाणी पहा काय गोलंदाजी होते. पहा एक षटकार आल्यानंतर नवनाथने केलेली वापसी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि खास करून एका बाजूला अनुभवी खेळाडू मुन्ना शेख सारखा की मुन्ना म्हणत असतो ना आपण की जो हर बार बदल दे क्रिकेट का पन्ना उसका नाम है मुन्ना, आणि हा मुन्ना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहूया नवनाथचा पुढचा बॉल राऊंड द विकेट मारा आपण पाहत आहोत. यावेळेस मात्र सुरेख फटका वाडिश मिडा भरणं लॉंगा प्रिजन मध्ये अमोल गागरेचा येणार आहे. खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकाचा दमदार चौकार, 4 धावा. बघा धावफलकावर 2 षटकानंतर 21 धावा झाल्या होत्या. कर्णधार अंबिका माता संघाचा गणेश राऊत ज्यावेळेस टॉसच्या वेळेस आदवडे सरांनी विचारणा केली होती की 2 षटकामध्ये काय टार्गेट असणार आहे, आणि त्यावेळेस गणेशने सांगितलं होतं की आमचं 25 धावांचं टार्गेट असणार आहे. अर्थात ह्या 25 धावा नाही, परंतु 21 धावा म्हणजे इकडे जर पाहिलं 2वर 1 आलेला आहे, 5 राहिलेला आहे. आता येणाऱ्या वेळेत तो 5 सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 21 धावा धावफलकावर होत आहेत 2 षटकानंतर. गोलंदाजीमध्ये इथे आपण आता बदल पाहणार आहोत. ओव्हर क्रमांक 3 साठी गोलंदाजी मार्कवर येणार आहे तो मात्र किरण शिर्के, मॅन फ्रॉम राहुरी. पहा राहुरी तालुक्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. आत्तापर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यामधील जे पहिल्या षटकात नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याचा सागर बोडके आपण पाहिला. दुसऱ्या षटकामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा संगमनेर तालुक्याचा वंडरबॉय नवनाथ हडवळे आपण पाहिला. आता अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याचा किरण शिर्के आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यातील या ठिकाणी ओव्हर क्रमांक 3 साठी आपण बघणार आहोत. हंगेवाडी विजय सांगळे. यावेळेस पहा विजय सांगळेचा कट आपण बघणार आहोत. चेंडू गली क्षेत्रातून सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. पहा मैदानामध्ये आता हंगेवाडी एकदा का जर सुसाट सुटली ना विजय सांगळे, तर मात्र हंगेवाडीला रोखणार कोण हा सुद्धा एक प्रश्न मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी जाणवत असतो. विजय सांगळेचा आलेला चौकार, चौकाराच्या माध्यमातून यावेळेस पहा काय चेंडू टाकला गेलेला आहे. रिव्हर्शिप करण्याचा प्रयत्न होता. 2 पायांमधून जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला विजय सांगळेचा. हा चेंडू मात्र मैदानात निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. वैभव जाधवच्या माध्यमातून एक आपल्याला नांदगाव तालुक्यातील खेळाडू या ठिकाणी जो पाहायला मिळतोय. नाशिक जिल्ह्याला बिलॉंग करणारा वैभव जाधव आहे, तो मात्र आपल्याला लॉंगा प्रिजन मध्ये यावेळेस जो पाहायला मिळतोय. 25 धावा आहे. किरण शिंदेचा शिर्केचा पुढचा बॉल यावेळेस मिडॉनमध्ये आपण बघणार आहोत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये नवनाथ हडवळे चेंडूवर येईल. तत्पूर्वी एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 26 धावांवर पोहोचली जाणार आहे.
हा धन्यवाद डीजे. पहा डीजेचा सुमधुर आवाज आपल्या कानापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचं काम सुद्धा केलं जात आहे. पुढच्या बॉलसाठी इथे अमोल गागरेला आपण स्ट्राईकवर बघणार आहोत. यावेळेस पहा काय गोलंदाजी होती. पहा किरण शिर्के आपण मैदानामध्ये पाहत आहोत. एका बाजूला आपण जर पाहिलं ना सिंगम चित्रपटामध्ये सुद्धा जयपाल शिकरे यांची डायलॉग जे फेमस होते, इथे किरण शिर्केची सुद्धा गोलंदाजी किरण शिर्केची गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी त्याच प्रकारची पाहायला मिळते. यानंतर यश एंटरप्राइजेस 11 कोल्हेवाडी, नांदोरी, दुमाला, घोलेवाडी, तेजस दिघे, विनोद पानसरे आणि शुभम कवडे संघ मालक आहेत. त्यांचा संघ पाहायला मिळेल. यावेळेस सुरेख फटका स्क्वेअर लेग दिशेला आपण पाहत आहोत, परंतु पहा तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचले गेले. एक सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस पहा दुसऱ्या हवेचा प्रयत्न आणि विजय सांगळे आपल्या क्रीजमध्ये पोहोचले गेले, परंतु 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहेत. एक चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. त्या ठिकाणी सागर बोडके आहेत. पहा आपण याच्या अगोदर मी उल्लेख केला होता, नाशिक जिल्ह्याला बिलॉंग करणारा निफाड तालुक्यातील हा जो खेळाडू आहे तो आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर 28 धावसंख्या आत्तापर्यंत आपल्याला जी धावपलकावर पाहायला मिळते आहे. यशवंत भाऊ पाचंगे, जय माता दी, राहुल राऊत 11 या संघाची. हा पुढचा बॉल पाहूया. वाईडिश मध्ये आपण लॉंग ऑफ रिजनमध्ये बघणार आहोत. वैभव जाधव आपल्याला पहा चेंडूवर येताना पाहायला मिळेल. या दरम्यान एक सिंगल येताना आपण पाहत आहोत. पहा मला वाटतं अनिल या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्यांदाच ओव्हरची समाप्ती झालेली आहे. आपण नंतर तो विषय घेऊया. 29 धावा धावपलकावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्या मैदानामध्ये झालेल्या आहेत. अंबिका माता 11, अमोल गागरे 13 धावांवर बॅटिंग करताय. विजय सांगळे 5 धावांवर बॅटिंग करताना आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळत आहेत. हॅलो, 29 धावसंख्या धावपलिकावर झालेली आहे. एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये अंबिका माता क्रिकेट क्लब संगमनेर या संघाची आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 4 साठी नवनाथ हाडवळे अर्थात आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळत आहे. आणि पहिल्यांदाच बघा, कारण संगमनेर तालुक्यामध्ये अनेक क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत, परंतु पैलवान राजेंद्रदादा शिंदे या मंच यांच्या माध्यमातून खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकाचं पहिल्यांदाच एक बहारदार आयोजन आणि नियोजन करण्यात आलेलं आहे. या अगोदर सुद्धा अनेक क्रिकेटच्या स्पर्धेला आपण जर पाहिलं, राजेंद्रदादा शिंदे यांनी एक याच्या अगोदर सुद्धा याच मैदानामध्ये तालुका मर्यादित खेळाडूंसाठी क्रिकेटची स्पर्धा भरवलेली होती. त्यानंतर हे पर्व 2 आहे, परंतु अनेक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आजही आपण जर संगमनेर तालुक्यामध्ये जर पाहिलं ना तर राजेंद्रदादा शिंदे यांच्या माध्यमातून अनेक क्रिकेटची बक्षिसं त्या स्पर्धेसाठी असतात. मग सामाजिक कार्यामध्ये जर आज आपण पाहिलं, गरीब लोकांसाठी अगदी लग्न समारंभापासून काही मदत केलं जातं, ते कधी राजेंद्रदादा शिंदे यांनी बोलून दाखवले नाही. कारण समाजसेवेचा घेतलेला वसा राजेंद्रदादा शिंदे यांच्या माध्यमातून आज आपण पाहतो की घरापर्यंत पोहोचवण्याचं काम जे केलं जातं आहे राजेंद्रदादा शिंदे युवामंच्या माध्यमातून. दरम्यान हा चेंडू आपण पाहणार आहोत. डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच संतोष भालेराव आपल्याला पाहायला मिळत आहे. वाईट बॉल देत आहे. रोहन मडके ओव्हर क्रमांक 4 साठी गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला मैदानामध्ये या दरम्यान जो पाहायला मिळत आहे. धावपलिकावर 30 धावसंख्या होईल मैदानामध्ये एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. इथे जर आपण पाहिलं ना, कारण ही खेळपट्टी निश्चित फलंदाज आणि गोलंदाज ही दोघांनाही साथ देणार आहे. या दरम्यान लॉंग ऑफ रिजनमध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक सिंगल या दरम्यान जी घेतली जाणार आहे. 31 धावसंख्या धावपलिकावर बनवली जाणार आहे धावपलिकावर. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून परत एकदा खास करून आपण युवराज गुंजाळ असेल, त्या बाजूला विजय सांगळे आहे, आमचा ऋषी शिंदे आहे, ऋषी शिंदे बरोबर असणारी संपूर्ण टीम जी कार्यरत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं मला वाटतं राहुल गाडबे सुद्धा आहे. अनेक जण आहेत की ज्यांचा नावाचा उल्लेख आपण हळूहळू करणार आहोत मॅचेसच्या वेळेस. यावेळेस परत पाहूया विजय सांगळे विरुद्ध नवनाथ हाडवळे ही लढत, रोहन मडके ही लढत पाहायला मिळेल. पहा एक सुरेख चेंडू आपल्याला यावेळेस जो पाहायला मिळत आहे. विजय सांगळेसाठी निर्धाव जाणारा चेंडू मैदानामध्ये असणार आहे. धावफलक 31 धावांवर स्थिर आहे. ओव्हर क्रमांक आपण जर या ठिकाणी पाहिलं तर अमोल गागरे 9 बॉलमध्ये 14 धावांवर बॅटिंग करत असताना 1 चौकार 1 षटकाराच्या माध्यमातून खेळत आहे. दुसऱ्या बाजूला विजय सांगळे 5 बॉलमध्ये 5 धावांवर आहे, 1 चौकार आहे. तर पुढचा बॉल यावेळेस उडवला गेला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत लॉंगांमध्ये नवनाथ हाडवळे आणि विकेट येणार आहे. विजय सांगळे या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल.
बघा विजय सांगळेची विकेट गेली आणि मैदानामध्ये येणारा मयूर आंबोरे आपणाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पहा राहुरी तालुक्याला अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुका आणि राहुरी तालुक्यामध्ये असणारं मांजरी गावाला बिलॉंग करणारा मयूर आंबोरे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. इट इज एक आयडॉलच्या भूमिकेमध्ये अनेक क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये मयूर सातत्याने बॅटिंग करत असताना अहिल्यानगर जिल्हा किंवा पुणे जिल्हा असेल किंवा जर आपण पाहिलं छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये हा खेळाडू किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा खेळताना आपण पाहत असतो. इथे विजय सांगळेची विकेट आलेली आहे. पहा कारण विजय सांगळे असा एक धोकादायक फलंदाज आहे की एकदा की लयमध्ये आला तर त्याला रोखणं फार अवघड असतं, परंतु इथे सातत्याने एक चौकार जरी आला होता त्यानंतर चेंडू निर्धाव चाललेले होते मैदानामध्ये. आपण मला वाटतं त्या ठिकाणी रवी ढमाले सुद्धा आपल्याला शॉर्ट फाईन लेगमध्ये या क्षेत्रात जो पाहायला मिळतोय. दव्या इथे मैदानामध्ये रोहन मडके विरुद्ध आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पहा या दरम्यान वायडिश मिडअपमध्ये चेंडू हलक्या हातानं मात्र ढकलला गेला. नवनाथ हाडवळे चेंडूवर येणार आहे आणि एका सिंगलच्या माध्यमातून मयूर आंबोरे आपलं धावांचं खातं या ठिकाणी खोलताना आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 32 धावांवर पोहोचताना आपण पाहत आहोत. 2 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये आत्तापर्यंत रोहन मडके पहा 4 चेंडू टाकलेले आहेत, 3 धावा खर्च केलेले आहेत, 1 विकेट मैदानामध्ये आलेली आहे. आमच्या या ठिकाणी मला वाटतं मांडवा परिसरामधून किरण कुटे सुद्धा 7S लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत असताना अनेक जणांचे आता फोन्स कॉल ह्या ठिकाणी मला येत आहे, परंतु आता सर्वांचा नामोल्लेख करणं मला करता येणार नाही आहे कारण जास्तीत जास्त काळ हे मैदानामध्ये लक्ष द्यावं लागतं आहे. यावेळेस रिव्हर्शिप उडवला गेला, सरळ पहा चेंडू सीमारेच्या पार आणि इथे येणार आहे रिव्हर्शिपचा अमोल गागरेचा एक दमदार षटकार, 6 धावा. षटकाराच्या माध्यमातून 38 धावसंख्या धावफलकावर पोहोचते. पहा आणि इथे येणार आहे अमोल गागरेचा दुसरा षटकार आपल्याला आतापर्यंत जो पाहायला मिळत आहे. पाहूया राऊंड द विकेट मारा जो रोहनचा आहे. पुनर्श एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे मात्र सफलता येणार नाहीये. चेंडू निर्धाव जाईल मुन्ना शेखच्या हातामध्ये. ओव्हरची होणार आहे समाप्ती आणि इथे आपण जर पाहिलं 4 षटकानंतर 38 धावा धावफलकावर आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. अंबिका माता क्रिकेट क्लब संगमनेर या संघाच्या धावा आपण या ठिकाणी पाहत आहोत. धन्यवाद डीजे. ओव्हर क्रमांक 5 साठी आपण बघणार आहोत. गोलंदाजी मार्कावर येणार आहे गोलंदाज असणारे किरण शिकरे आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकात 8 धावा ज्या खर्च केलेल्या होत्या. एका बाजूला जर आपण पाहिलं अंबिका माता संगमनेर या संघासाठी गणेश राऊत हा जो संघनायक आहे, कर्णधार आहे, संघमालक म्हणून साई कानडे साहेब, प्रकाश पवार आणि बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं यशवंतभाऊ पाचंगे, जय माता दी, राहुल राऊत 11 घोलेवाडी संघासाठी यशवंतभाऊ पाचंगे, राहुल राऊत, त्याचबरोबर माही गोळे, सुभाष गोडसे आणि आदिल शेख. या ठिकाणी आदिल शेख जे काम पाहत आहेत जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बॅटिंग पॉवर प्ले ओव्हर क्रमांक 5 साठी आपण मैदानामध्ये बघणार आहोत. किरण शिकरेच्या हातामध्ये चेंडू आहे. मयूर आंबोरे एकाच तालुक्याला बिलॉंग करतात. हे 2 खेळाडू पहा. पहिला बॉल इथे मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. रवी ढमाले चेंडूवर आहे परंतु मिस फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल आपल्याला फाईन लेग क्षेत्रात पाहायला मिळेल. या सिंगलच्या माध्यमातून आपण इथे जर पाहिलं अंबिका माता संगमनेर या संघाचा धावफलक 39 धावांवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आमचे परम मित्र आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा एका संघाचे संघ मालक आहेत सागर वरपे, हे सुद्धा या ठिकाणी आता उपस्थित झालेले आहेत. सागरजी आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत असणार आहे. तसं पाहिलं तर सागर म्हटल्यानंतर संघ मालक म्हणून फार क्रिकेटची आवड आहे पहा सागरला. आणि युवराज गुंजासारख्या सोबती मिळाल्यानंतर त्यालाही खऱ्या अर्थानं क्रिकेटमधली ओळख मिळालेली आहे, हे विसरून चालणार नाही. आत्तापर्यंत युवराजने अनेक जणांना ओळखी दिल्यात, अनेक जणांच्या ओळखीसुद्धा घालवलेल्या आहेत. असंही काही आहे कारण ओळख निर्माण करता येते
परंतु काही खेळाडूंना त्या ठिकाणी आधार घ्यावा लागत असतो. आणि कारण पहा, तुम्हाला मोठे खेळाडू बनायचं आहे ना, तर तुम्हाला पहिल्यांदा एखाद्या मोठ्या खेळाडूच्या सान्निध्यात येणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही मोठे खेळाडू बनणार नाही आहे. परंतु मैदानामध्ये सुद्धा तुम्हाला एक चांगली कामगिरी करता आली पाहिजे. आज ह्या लीग ज्या होतात ना, याच्यामधून तरुण वर्गाला एक चांगल्या मोठ्या खेळाडूंबरोबर आयकॉन असेल, आयडॉल असेल, यांच्यासोबत खेळण्याची एक नामी संधी येते. आणि या संधीच्या माध्यमातून ते आपणाला आपला परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवतात. आणि एक उंची त्यांच्या खेळाची वाढताना आपल्याला जी पाहायला मिळते. युवराज, मला वाटतं युवराजचा संघ सुद्धा क्वालिफाय झालेला आहे या स्पर्धेमध्ये. उद्या तो आपल्याला संघ पाहायला मिळेल. पाहूया, इथे अमोल गागरेला आपण मैदानामध्ये पाहत आहोत. 20 धावांवर बॅटिंग करत आहे. किरणचा हा बॉल, पाक काय फटका आहे, सुरेख फटका, डीप लॉंग ऑन, सीमा रेषा पार येणार आहे. अमोल गागरेचा चौकार, 4 धावा. पहा, चौकार आलेला आहे अमोल गागरेचा. आपण पाहत आहोत 43, 43 धावसंख्या, 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस सुरेख फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू उडवला गेला. पाहूया, तिथे मात्र चेंडू जाणार आहे सीमा रेषा पार. येणार आहे तो मात्र एक दमदार षटकार, 6 धावा. पहा, बॅटिंग काय होती इथे. किरण शिकरे विरुद्ध केलेलं आक्रमण अमोल गागरेनी. एक चौकार, एक षटकार आपल्याला पाहायला मिळेल. तर धावसंख्या यशवंत भाऊ पाचंग अंबिका माता क्रिकेट क्लब संगमनेर संघाची पोचली गेलेली आहे ती 49 धावांवर. पहा, 49 धावांमध्ये 13 बॉलमध्ये 30 धावांवर बॅटिंग करणारा अमोल गागरे आपण मैदानामध्ये पाहत आहोत. आत्तापर्यंत जर पाहिले 3 षटकार, 2 चौकारांचा समावेश आहे. आणि तब्बल 230च्या स्ट्राईक रेटने तो फलंदाजी करताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. इथे जर आपण किरण शिकरेच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर 1.3 षटकामध्ये, अर्थात 9 बॉलमध्ये 19 धावा करताना किरणला आपण मैदानामध्ये पाहत आहोत. पहा, वापसी जरूर प्रयत्न करेल किरण मैदानामध्ये. यावेळेस रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहत आहोत. पहा, नवनाथ आंबरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मैदानामध्ये. दरम्यान इथे धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नसणार आहे. चेंडू मात्र मैदानामध्ये निर्धाव जात असताना एक वापसी होत असताना किरण शिकरे या गोलंदाजच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी जी पाहायला मिळते आहे. किरण शिर्के आपण पाहत आहोत गोलंदाजी या ठिकाणी करतायत. पुढचा बॉल किरणचा. यावेळेस अमोलसाठी पहा चेंडू काय विविधता प्रत्येक चेंडूमध्ये या ठिकाणी किरण शिर्केच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहा, यावेळेस सुद्धा जर पाहिलं तर काहीसा चेंडू मात्र खाली राहताना आपल्याला जो या ठिकाणी पाहायला मिळाला. यानंतर होणारा टॉस असणार आहे साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्र मंडळ यांच्या विरोधामध्ये यश एंटरप्राइजेस 11 कोल्हेवाडी नांदोरी दुमाला घोलेवाडी असा टॉस यानंतर जो होणार आहे. यावेळेस पहा, डीप मिड विकेट मध्ये चेंडू फेकला गेला, सीमा रेषा पार. येणार आहे तो मात्र पैलवान राजनदादा शिंदे युवामनचा दमदार षटकार, 6 धावा. पाच ओव्हर नंतर 55 धावा अंबिका माता क्रिकेट क्लबच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रतिषटक 11 धावांची सरासरी धावफलकावर आहे. अमोल गागरेचा झंझावत आपण नाबाद 36 धावांचा 16 बॉलमध्ये या ठिकाणी पाहत आहोत. मयूर अंबोरे 2 चेंडूमध्ये 2 धावांवर बॅटिंग करताना आपण मैदानात पाहत आहोत. ओव्हर क्रमांक 6 ची सुरुवात होणार आहे आणि ओव्हर क्रमांक 6 साठी आपण गोलंदाजी मार्कवर बघणार आहोत. संगमनेर तालुक्याचा एक वंडर बॉय अर्थात नवनाथ हडवळे गोलंदाजी मार्कवर असणार आहे. पहा, पॉवर प्ले मधील दुसऱ्या षटकात जी गोलंदाजी नवनाथने केली होती, ज्या 10 धावा दिल्या होत्या, परंतु महत्त्वाची विकेट अनिकेत ताकवणे या खेळाडूची विकेट घेण्यामध्ये जे नवनाथला यश आलेलं होतं. आता येणारे 12 चेंडू मैदानामध्ये असणार आहे आणि या 12 चेंडूमध्ये आपण मयूर अंबुरे आणि अमोल गागरेची बॅटिंग या ठिकाणी जी पाहणार आहोत. बघा, या मला वाटतं याच्या अगोदरही सुद्धा पहिलवान राजेंद्रदादा शिंदे यांनी एक स्पर्धा आयोजित केली होती.
हा चेंडू पहिलाच बॉल मात्र खेळला गेलेला आहे. लॉंगॉनमध्ये आपण बघणार आहोत. त्या ठिकाणी आपल्याला वैभव जाधव मैदानामध्ये पाहायला मिळेल. या दरम्यान एक सिंगल मयूरला मिळणार आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये आमचे मेजर मला वाटतं सोनवणे यांनी मात्र मोठ्या प्रमाणात बक्षिसांची खैरात या स्पर्धेसाठी जी केलेली होती. कारण अर्धशतकासाठी त्यावेळेस सुद्धा 3100 रुपयाचं बक्षीस राहायचं. षटकार चौकाराला सुद्धा अनेक पारितोषिकं लावण्यात आलेली होती. आणि अंबिका माता हा संघ त्या स्पर्धेमध्ये विजय ठरलेला होता. काय गणेश राऊतनी बॅटिंग केली होती, मैदान गाजवलेलं होतं. परंतु यावेळेस या स्पर्धेत थोडासा बदल करण्यात आला. यावेळेस पहा कव्हर पॉइंट मधून खेळलेला फटका, एक टप्पा पार, चेंडू सीमारेषा पार जाईल. आणि इथे येणार आहे पहिलवान राजनदादा शिंदे युवा मंचचा एक दमदार चौकार, 4 धावा. यावेळेस वन बाउंडचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे. चौकार वसूल केलेला आहे. यावेळेस मात्र नवनाथचा निश्चित आपण पाहूया काय या ठिकाणी निर्णय देतात पंच संतोष भालेराव यांना. पाहता व्हाईट बॉलचा इशारा येणार आहे. एक अवंतरधाव व्हाईट बॉलच्या माध्यमातून येईल. तिथे चर्चा करतायत संतोष भालेराव. मयूर आंबोरे यांना थोड्याशा गोष्टी समजून सांगत असतील. कारण आता 1 ते 42 नियम आहेत. त्यामध्ये आपण जर पाहिला तर 22वा नियम मैदानामध्ये पंच अंमलात आणताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष भालेराव आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण पहा ज्यांनी खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटमध्ये जर आपल्या या परिसरामध्ये ज्यांनी फेकी गोलंदाजी जर बंद केली असेल त्यामध्ये ही त्रिमूर्ती आहे. अर्थात खास करून संतोष भालेराव आणि राजू डावकर सरांचं योगदान आपण विसरून चालणार नाही आहे. यावेळेस पहा अप्रतिम बॉल आहे, परंतु नवनाथ फॉलो थ्रूमध्ये चेंडू रोखू शकत नाही आहे. चेंडू जाईल मिडॉनमध्ये. तिथे आपल्याला सागर बोडके चेंडू रेताना पाहायला मिळेल. या दरम्यान अमोल गागरेला एक सिंगल धाव मिळणार आहे. अमोल गागरे पोहोचेल 18 बॉलमध्ये 41 धावांवर. तर अंबिका माता क्रिकेट क्लबने बनवलेल्या आहेत त्या मात्र 62 धावा 5.3 षटकात 2 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. शॉर्ट फाईन लेगमध्ये रवी ढमाले आपल्याला पाहायला मिळेल. मैदानात चेंडू जात असताना निर्धाव जाणारा हा चेंडू आहे मैदानामध्ये. या अगोदर जर पाहिलं ना काही वर्षापूर्वी मला मयूर आंबोरे जो बॅटिंग करताना जो आठवतो की अनेक मैदानामध्ये बॅटिंग करताना आघाडीचा फलंदाज म्हणून जायचा, अनेक मैदानं गाजून सोडायचा आणि अनेक प्रेक्षक वर्ग जो मयूरची खास बॅटिंग करण्यासाठी मैदानात बॅटिंग पाहण्यासाठी जो मैदानामध्ये यायचा, ती बॅटिंग मात्र आता पाहायला मिळत नाही मयूरच्या माध्यमातून. यावेळेस मात्र 5 सुरेख फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक आपण पाहूया तिथे सागर बोडकेचे प्रयत्न मात्र अपुरे ठरतील आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. येणार आहे पहिलवान राजनदादा शिंदे युवा मंचचा दमदार षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. यावेळेस तो मयूर मात्र या फटक्याने जागृत झाल्यासारखा वाटतोय मला. परंतु यावेळेस पुढचा बॉल हवे साजिद मौलाना पहिली बार गेंद के ऊपर आते हुए. आणि पहा इथे साजिद मौलानाचा झेल आपण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये बघणार आहोत. मयूर आंबोरीची विकेट जाईल मैदानाच्या माघारी आणि इथे विकेट पहा. एक षटकार मारल्यानंतर जशा तसे प्रत्युत्तर देत असताना नवनाथ आडवळे आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडूमध्ये 9 धावा बनवत एक षटकाराच्या माध्यमातून बाद होताना मयूर आंबोरे या ठिकाणी आपण बघणार आहोत. अंबिका माता क्रिकेट क्लब संघाला या ठिकाणी धक्का क्रमांक 3रा बसेल आणि मैदानामध्ये पहा आगमन होत आहे ते अर्थात कर्णधार गणेश राऊत याचा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 68 धावसंख्या जी धावफलकावर झालेली आहे आपण पाहत आहोत. 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये आपल्याला या धावा अंबिका माता क्रिकेट क्लबच्या पाहायला मिळत आहेत. पहा कधीतरी असं वाटतं की एक सुरुवात चांगल्या प्रकारची होती. एक मात्र बॅटर आपण पाहत आहोत अमोल गागरे. 6 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. 18 बॉलमध्ये 41 धावांवर बॅटिंग करणारा अमोल गागरे मात्र स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळेल. अंबिका माता संघाचा आयडॉल खेळाडू आपण मैदानामध्ये बघणार आहोत. एका बाजूला रवी बर्डेच्या हातामध्ये गोलंदाजी देण्याचा निर्धार या ठिकाणी केलेला आहे. बोटा गावाला बिलॉंग करणारा हा संगमनेर तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून जी ख्याती आहे रवी बर्डेची, तो गोलंदाजी मार्गावर असणार आहे. परंतु इथे उत्सुकता क्रीडा रसिकांना ही सुद्धा असेल की अमोल गागरेचं हे पहिलं अर्धशतक आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये पूर्ण होणार किंवा नाही आहे.
पहा क्षेत्ररक्षकाचा चक्रव्यूह या ठिकाणी मांडला जाणार आहे. आपण पाहत आहोत क्षेत्ररक्षण जरूर एक चांगल्या प्रकारे सजवण्याचं काम आपण आयकॉन खेळाडू मुन्ना शेख याला मैदानामध्ये पाहत आहोत. एक क्रिकेटचा फार मोठा दीर्घ अनुभव हा जो मुन्ना शेख जवळ आहे. आज अनेक क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धेमध्ये मुन्ना आपल्याला जो खेळताना पाहायला मिळत असतो. यावेळेस फुल टॉस बॉल सरळ फेकला. पहा परत एकदा हा चेंडू मात्र पहा तिथे मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. नवनाथ हाडवळे काय पहा प्रयत्न आहेत नवनाथचे आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. पहा तुम्ही मोठे खेळाडू कसे बनतायत त्यासाठी कशी मेहनत तुम्हाला करावी लागते ही तुम्ही नवनाथच्या खेळामधून पाहू शकतायत. पहा जरूर असं वाटलं असेल क्रीडा रसिकांना की हा षटकार जाईल, परंतु नाही. त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानात आपल्याला नवनाथच्या माध्यमातून पहा काय जंप केलेला आहे नवनाथ हाडवळेनी आणि षटकार वाचवलेला आहे. पहा अप्रतिम क्षेत्ररक्षण जे नवनाथचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि जरूर तिसऱ्या पंचांची सुद्धा मदत या ठिकाणी घेतलेली आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो सतीश बालेराव आहेत तिसरे पंच, परंतु आणि आमचे कॅमेरामन रोशन गुंजाळ पहा काय सुंदर छायाचित्रण या ठिकाणी करतायत. 7S लाईव्हचे कॅमेरामन आहेत, परंतु नवनाथच्या क्षेत्ररक्षणाला दाद दिली पाहिजे. नाही ते आपण 70 धावसंख्या आहे धावफलकावर जे आपण पाहत आहोत. सत्तर धावसंख्या 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये 43 धावांवर आपल्याला अमोल गागरे पाहायला मिळेल. 19 बॉल आतापर्यंत खेळलेला आहे, परंतु एक दमदार बॅटिंग सुद्धा अमोल गागरेची आपण मैदानामध्ये पाहत आहोत. यावेळेस हा चेंडू पाहूया अगदी उजव्या एसटीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा राजू डावकर सर यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. एक अवंतर धाव मिळेल. अर्थात हा निर्णय तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये गेलेला आहे. तिथे तिसरे पंच सतीश भालेराव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. फेअर डिलेवरी असणार आहे. पहा तिसरे पंच सतीश भालेराव यांच्या माध्यमातून आलेला हा निर्णय आपल्याला जो पाहायला मिळत आहे. डॉट बॉल असणार आहे, निर्धाव बॉल. पहा बॅटर अमोल गागरे कशा प्रकारे सफल झाला होता हे आपण 7S लाईव्हच्या स्क्रीनवर या ठिकाणी पाहू शकतायत. एक सुंदर बॉल रवी बर्डेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल जाणार आहे मैदानामध्ये. 70 धावसंख्या जी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. परत एकदा पाहूया अमोल विरुद्ध रवी. यावेळेस पहा स्लोअर प्रकारचा चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हर मध्ये उडवला गेला. क्षेत्ररक्षक दूरवर असणार आहे वैभव आपल्याला पाहायला मिळेल. वैभव जाधव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला जी पाहायला मिळते आहे. 2 धाब्यांच्या माध्यमातून अंबिका माता क्रिकेट क्लब संगमनेर या संघाचा धावफलक पोहोचला जाणार आहे. 72 धावांवर 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. त्या 72 धावा जर आपण पाहिलं ना त्यामध्ये 21 बॉलमध्ये 45 धावांचं नाबाद योगदान अमोल गागरेचं आपल्याला मैदानामध्ये जे पाहायला मिळतं. आतापर्यंत 4 षटकार आणि 3 चौकाराच्या माध्यमातून सजवलेली ही खेळी अमोलची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं 3 चेंडू या 7व्या षटकातील शिल्लक असणार आहे. 4 धावा रवी बर्डेने 3 बॉलमध्ये खर्च केलेल्या आहेत, परंतु हे 3 चेंडू अत्यंत निर्णायक असणार आहे. पहा कारण या 3 चेंडूमध्ये मिळणाऱ्या धावांवर इथे आव्हान उभं असणार आहे ते अंबिका माता संगमनेर संघाचं. यावेळेस परत एकदा चेंडू उडवला गेला एक्स्ट्रा कव्हर मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक यावेळेस चेंडूवर आहे. आपण पाहत आहोत तिथे झेल टिपला जाईल आणि विकेट येते मैदानामध्ये. सागर बोडके पहा परत एकदा मैदानात चेंडूवर येत आहे, झेल टिपत आहे आणि विकेट येते. 45 धावांची खेळी करून 22 बॉलमध्ये या ठिकाणी अमोल गागरे मात्र मैदानाच्या माघारी जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. धक्का क्रमांक बसणार आहे अंबिका संघाला 4था अमोल गागरेच्या स्वरूपामध्ये.